नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर भरत रणदिवे, सेक्टर 26, वाशी, नवी मुंबई. आरोग्य मंत्र या शृंखलेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपला आजचा मुद्दा हा कालच्याच विषयाला संलग्नित म्हणजे मलेरिया आणि डेंग्यूमध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पेशी म्हणजे प्लेटलेट याविषयी आहे. मित्रांनो, प्लेटलेट हे नाव तर सर्वांनीच ऐकलेलं आहे. आज आपण त्याच्याबद्दलच साध्या सोप्या शब्दात आणि थोडक्यात माहिती घेऊ. तर मित्रांनो, मलेरिया, डेंग्यू किंवा त्या सदृश विषाणू जेव्हा शरीरामध्ये जातो, तर सर्वप्रथम आघात करतो त्या प्लेटलेट नावाच्या पेशीवरच. प्लेटलेट ह्या खरं पाहता इतर रक्तातील पेशींसारख्याच महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या एक रक्तपेशी आहेत. आता ह्या पेशी तशा पाहायला गेलं तर आकारहीन आणि रंगहीन असल्या तरी पण जेव्हा पण शरीरामध्ये कुठे रक्तस्राव किंवा जखम किंवा व्रण होतो, तेव्हा त्या ठिकाणी जाऊन स्पंजसारखा एक गोळा बनवून तिथे एक जाळी बनवून रक्तस्राव रोखण्याचं काम करतं. आणि त्यामुळंच ह्या पेशी कमी झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यू किंवा त्या सदृश आजारामध्ये जेव्हा ह्या पेशी कमी होतात, तेव्हा शरीराच्या अंतर्गत किंवा शरीराच्या बाह्य म्हणजे इंटरनल किंवा एक्सटर्नल ब्लिडिंग होऊन रुग्ण गंभीर होण्याची शक्यता असते. म्हणूनच या पेशींची चाचणी म्हणजे सीबीसीची तपासणी ह्या प्रत्येक तापामध्ये महत्त्वपूर्ण मानली जाते. या पेशींची साधारणतः नॉर्मल काउंट हा रक्तामध्ये 1.5 लाख ते 4.5 लाख इथपर्यंत असू शकतो. काही व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ फळं उदाहरणार्थ संत्र, मोसंबी, अननस, किवी किंवा ड्रॅगन फळासारखी काही फळं, त्याशिवाय पपईच्या पानांचं सत्व, याशिवाय मुबलक प्रमाणात द्रव पदार्थ, पाणी यामुळे या पेशींच्या वाढीसाठी मदत होऊ शकते. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी माहितीशीर ठरेल ही अपेक्षा करतो. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला आरोग्यविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही स्वस्थ राहा, आनंदी राहा, खुश राहा. धन्यवाद.